स्वागत आहे. आज आपण बघणार आहे अप्रेंटिसशिप, जे की प्रत्येक फ्रेशर हा करत असतो, करायला हवी असते. पण काय आहे नेमकं मॅक्झिमम मुलांना हेच माहीत नसते की अप्रेंटिसशिप काय आहे, अप्रेंटिस काय आहे. ह्या सगळ्या गोष्टी जे की भानगड आहे, कधी करायचं, नेमकं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट कंपनीजमध्ये करायचं की प्रायव्हेट कंपनीजमध्ये करायचं, कोणतं चांगलं, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण आज चर्चा करणार आहे. तर बघूया, पहिला क्वेश्चन मुलांचा खूप मनामध्ये असणारा तो म्हणजे नेमकं अप्रेंटिसशिप आहे काय, काय असेल हे. बघा, अप्रेंटिस आणि अप्रेंटिसशिप ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. अप्रेंटिस म्हणजे माहिती आहे का, अप्रेंटिस म्हणजे प्रशिक्षणार्थी, जो की आपण ट्रेनी, आपण जो असतो, आपण ITI केलं, इंजिनिअरिंग केलं वगैरे टेक्निकल फील्डमध्ये, मग तो जो असतो तो अप्रेंटिस असतो, म्हणजे ट्रेनी असतो. त्या ट्रेनीला, प्रशिक्षणार्थीलाच अप्रेंटिस म्हटलं आहे. आणि दुसरं म्हणजे अप्रेंटिसशिप म्हणजे प्रशिक्षण. तर प्रशिक्षण हे माहिती आहे का, ह्या झाल्या दोन गोष्टी ज्या तुम्हाला मी आता सांगितलं की अप्रेंटिस आणि अप्रेंटिसशिप नेमकं आहे काय. त्यानंतर हे कशाला करावं लागते माहिती आहे का, हा सुद्धा एक क्वेश्चन आहे, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तर अप्रेंटिस ही जी बाब आहे बघा, अप्रेंटिसशिप म्हणजे प्रशिक्षण आहे. आपल्याला आपण ITI करत असताना सुद्धा आपल्याला प्रशिक्षण मिळते, बरोबर आहे. पण ॲक्च्युअल प्रशिक्षण म्हणजे मेन आपल्याला काय आहे ना, आपण ॲज अ ITI मध्ये जर काम करतो, आपण ITI मध्ये शिकतो, तर आपण कंपनीसाठी काहीतरी वर्कर बनत असतो. आपण स्वतः प्रशिक्षण घेऊन एक वर्कर बनत असतो. पण वर्करला ITI मध्ये ते जे काही त्याचे प्रॅक्टिकल्स असतात ते करावे लागतात आणि तो त्याचं काम करतो. पण नेमकं कंपनीमध्ये असते काय, जसं की MSCB मध्ये इलेक्ट्रिशियन्स, वायरमन्स वगैरे अप्रेंटिसशिपला जातात. MMVचे मुलं म्हटलं तर बऱ्याचशा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर बघितलं तर आपल्या महामंडळामध्ये असतात अप्रेंटिसशिपला. तर हे नेमकं काय म्हणजे काय करावं लागते बघा. ओरिजिनल आपण जे प्रशिक्षण घेतो आहे ITI मध्ये, त्याचं जे काही यूज आहे, तो यूज आपल्याला कंपनीमध्ये काय करावं लागते. नेमकं कंपनीमध्ये 1 वर्षभर आपलं ते अप्रेंटिसशिपचं ट्रेनिंग असते. अप्रेंटिसशिपच्या ट्रेनिंगमध्ये व्यवस्थित मानधन आपल्याला दिले जाते. मानधन म्हणजेच त्याला स्टायपेंड असं म्हटलं आहे, स्टायपेंड आपल्याला मिळत असते. तर ते सुद्धा त्यांनी म्हणजे मॅक्झिमम मुलांचा क्वेश्चन असतो की आपल्याला त्याच्यामध्ये काय मिळते, DA वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, सगळ्या ज्या अलाउन्सेस आहेत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी लागू होतात का, तर त्या कोणत्याही प्रकारच्या गोष्टी आपल्याला लागू होत नाही. आपल्याला स्टायपेंड मिळत असते, ते की ठरलेलं असते कंपनीचं. कंपनीमध्ये 7 ते 15,000 रुपयापर्यंत आपल्याला स्टायपेंड मिळत असते. तर ते स्टायपेंड ठरलेलं आहे, तेवढंच ते प्रशिक्षणार्थीला, जो की प्रशिक्षणार्थी म्हणजे कसं आहे, आपण शिकलो आहे पण त्याचा नेमका उपयोग काय, तर तो उपयोग कुठे घ्यायचा, कसा करायचा, हे सर्व गोष्टी आपल्याला म्हणजे जेव्हा आपण अप्रेंटिसशिपसाठी जातो त्यावेळेस आपल्याला कळत असते. आता नेक्स्ट क्वेश्चन असा येतो की गव्हर्नमेंट सेक्टरला करायचं की प्रायव्हेट सेक्टरला करायचं. गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो, बघा, तुम्ही रेल्वेमध्ये जर अप्रेंटिसशिप करायचं म्हटलं तर ते सुद्धा चांगलंच आहे आणि प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा चांगलंच आहे. बघा, काय आहे ना माहिती आहे का, याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताना एक क्वेश्चन बघितला असेल, त्यामध्ये असं फॉर्म भरताना येते की तुम्ही अप्रेंटिसशिप केली आहे का वगैरे, तुम्ही याच्यामध्ये आधी काम केलं आहे का. म्हणजे रेल्वेचं असलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असते की तुम्ही रेल्वेमध्ये आधी काम केलं आहे का, अप्रेंटिसशिप केली आहे का वगैरे. तर त्यासाठी तुमच्याकडे तो एक प्लस पॉईंट राहतो की तुम्ही रेल्वेमधून अप्रेंटिसशिप केली आहे, MSCB मधून अप्रेंटिसशिप केली आहे, तो तुमच्याकडे प्लस पॉईंट राहतो. जेव्हा सुद्धा ज्या की परमनंट वगैरे जागा निघतात ना, त्यावेळेस तुमच्याकडे तो प्लस पॉईंट राहतो. रेल्वेमध्ये वगैरे तुम्ही MSCB मध्ये गव्हर्नमेंट सेक्टरला जर कधी अप्रेंटिसशिप केली असेल तर. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यापेक्षा चांगलं सुद्धा असू शकते. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जर अप्रेंटिसशिप चांगल्या प्रकारे केली, तुमचा 100% तुम्ही जर त्याच्यामध्ये दिला, काहीही काम चुकारपणा न करता जर चांगल्या प्रकारे जर तुम्ही काम केलं कंपनीमध्ये, तर तुम्हाला कंपनी तेव्हाच तुम्हाला ऑफर लेटर देऊन कंपनी ठेवून सुद्धा घेऊ शकत असते. तर ह्या दोन्ही बाबी आपल्या समोर आहेत की जर आपण प्रायव्हेटमध्ये केलं तर काय होऊ शकते आणि गव्हर्नमेंटमध्ये काय होऊ शकते. दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जिथेही अप्रेंटिसशिप करायला मिळाली तिथे अप्रेंटिसशिप करा आणि फरक काहीच नाही. बघा, तुम्ही गव्हर्नमेंट एखादी शाळा आहे,
तिथून 10वी उत्तीर्ण झालात आणि एक प्रायव्हेट शाळा आहे तिच्यामधून 10वी उत्तीर्ण झालात, काहीच फरक पडत नाही, 10वीचं सर्टिफिकेट तुम्हाला तेच मिळते. मान्य आहे तुम्ही या गोष्टीला? तर मग तुम्हाला एकच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की गव्हर्नमेंट सेक्टरला गेले तुम्हाला तरीही NCVTचं सर्टिफिकेट जे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट जे मिळणार आहे तेच मिळणार आहे. आणि तुम्ही प्रायव्हेटला जरी केलं तरी तुम्हाला नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट जे मिळणार आहे तेच मिळणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताच फरक नाही. ह्या 2 गोष्टी बेनिफिटमध्ये येतात. गव्हर्नमेंटमध्ये केलं तर आपल्याला थोडासा प्रिफरन्स मिळतो आणि प्रायव्हेटमध्ये केलं तरीही कसं आहे मिळते. म्हणजे काहीतरी मुलं असे असतात की त्यांचं काम खरंच जर आवडलं किंवा काही असलं समजा तर ठीक आहे, होऊन जाते समजा, काहीतरी ऑफर मिळून जाते समोरची, अदरवाईज त्यांना काही मिळत नाही. ओके, नेक्स्ट आपण जाऊया आता त्याच्या पगाराबद्दल सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे की अप्रेंटिसशिप नेमकी कधी करायची, का करायची याचाच क्वेश्चनचा आन्सर मी आधी पण सांगितलं आहे. तुम्हाला एक ॲक्च्युअल नॉलेज नेमकं काय करायचं काय नाही ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आपल्याला मिळते. म्हणजे ॲक्च्युअल कंपनीमध्ये काय काम करावं लागते याबद्दल आपल्याला नॉलेज मिळते. यासाठी आपल्याला करायचे, पण का करायची की नाही करायची, कधी करायची म्हटलं तर आपण जेव्हा फ्रेशर असतो त्यावेळेसच आपण करायची. कारण की नुकताच ITI उत्तीर्ण झालो आहे, कोणतंही टेक्निकल एज्युकेशन असो उत्तीर्ण झालो आहे नंतरच ते तुम्हाला करण्यात कामाचं ठरेल. कारण की काय तुमचं थेरॉटिकल नॉलेज झालेलं आहे, प्रॅक्टिकल्स झालेलं आहे, त्याचा उपयोग तुम्हाला कंपनीमध्ये लगेच करता येईल. किंवा त्याच्यामध्ये जर थोडा गॅप जरी पडला ना तरी ते विसरल्यासारखं होऊन जाईल. म्हणून तुम्ही लगेच म्हणजे जेव्हा टेक्निकल नॉलेज तुमचं आहे, टेक्निकल एज्युकेशन संपलं, फ्रेशर्स आहात तुम्ही, पास झालेले आहेत आणि तेव्हाच तुम्ही ते करायला हवं. त्याच्यानंतर तुम्ही केल्यास तुम्हाला थोडासा त्याच्यामध्ये त्रास होईल. म्हणजे तुम्हाला ते लवकर गोष्टी कळतील नाहीत. तर हा आहे कधी करायचं म्हणून. तर कधी करायचं, जेव्हा फ्रेशर्स असतानाच तुम्ही करा. इवन तुम्हाला जर त्याच्या पुढे एज्युकेशन घ्यायचं असेल तर ठीक आहे, मग तुम्ही राहू दिलं तरी चालेल. कारण की तुम्ही त्या बाबतीत त्या मध्ये टेक्निकल नॉलेज स्ट्रीममध्ये टेक्निकल नॉलेज पुढे घेत आहात. म्हणून तुम्ही नाही अप्रेंटिसशिप केली लगेच तरी चालेल, पण पुढचं तुमचं टेक्निकल जे समजा तुम्ही ITI झाले त्याच्यानंतर डिप्लोमा करायची इच्छा असेल, ठीक आहे, डिप्लोमा करू शकता तुम्ही. मग डिप्लोमा केल्यानंतर लगेच तुम्ही अप्रेंटिसशिप करा. कारण की अप्रेंटिसशिपमुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळायला लागतात ज्या की कंपनीमध्ये होत असतात. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले मराठी बांधव खूप सारे आहेत, त्यांना ह्या सगळ्या क्वेश्चन्स असतात, पण त्याचं उत्तर नेमकं काय तर हे उत्तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा.